हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर आज आपण लागूया परत कामाला. जेवण बनवायचं आहे, धुणी भांडी करायची आहे सकाळी सकाळी उठून. तर फ्रीज उघडल्यावर पहिले 3 भाज्या पडल्या होत्या, कारली, भेंडी आणि फ्लावर. फ्लावर काय खराब थोडासा होत आला होता, पण ठीक आहे, तोच बनवून टाकूया मी विचार केला. खूपच सांभाळून निवडायला झाला तो फ्लावर, किडे वगैरे असतात म्हणून. तर गरम पाण्यात मी तो कापून ठेवला आहे, बटाटे आणि फ्लावर. हिंग थोडं मी जास्तच टाकते कुठलाही भाजीत, कारण की मला प्रचंड आवडतं तो हिंगचा सुगंध. बारीक कांदा चिरून टाकला आहे ॲज युज्युअल. तेवढ्यात मी पीठ मळायला घेते. कोण म्हणते कणिक भिजवायला ठेवायचं आहे, ते खूप एकदम टिपिकल मराठीमध्ये म्हणतात कणिक भिजवायला ठेवणं. तर मी म्हणतेच नॉर्मली आपलं पीठ मळून ठेवणं. भाज्यामध्ये सगळे आपले सुखे मसाले टाकलेत आणि मस्त मिक्स करून आपण झाकून ठेवून देऊया. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माहिती आहे का आपलं घर कुठलं असते, माहेरचं किंवा सासरचं? माहेरमध्ये काही करायला गेलं तर असं म्हणतात का, आता मीच म्हणते, आम्ही ना केसांची स्टाईल करायला जायचो ना, तर आई म्हणायची हे सगळं लग्न झाल्यावर कर. आणि नवऱ्याकडे गेलं ना, आता काय गरज आहे का, लहानपणी केलेले नखरे पुरे नाही का तेवढेचे, हे सगळं आता इकडे काय करायची गरज आहे का? कधी तर असं पण म्हणतात लोक का हे तुझ्या बापाचं घर नाही, माझ्या बापाचं घर आहे. तर आपलं घर तरी नेमकं कुठलं आहे हेच कधी कळण्याचं झालं आहे. तिकडे पण कामं केली आहेत, इकडे पण येऊन कामच करायचे, पण आपलं घर सांगण्यासारखं काहीच नाही आहे. फक्त आपली रिस्पॉन्सिबिलिटी पार पाडतो आपण तेवढंच. चला तर आपण परोठे करते मी आता. ट्रायंगल शेपचे असतात, म्हणजे परोठे तेल वगैरे लावून, आणि कुठलेही फुलतात, कुठले नाही फुलत. ॲज युज्युअल सगळे दिवस सारखे नसतात. तशीच माझी चपाती ही सगळे कधी चांगली फुलते, कधी नाही फुलत. तर मैत्रिणींनो, तुम्ही जरा कमेंट्समध्ये सांगा तुमची चपात्या कशा होतात. ऑफकोर्स साहजिक चांगलेच होत असतील. तर फ्रीज उघडल्यावर बघितलं हे 4 भोपळी मिरची बघितले, तर मस्त फ्राय करूया. बेसनशिवाय आज बनवते फक्त मी. तेलात टाकली तर ते सगळं तडतड करून उडायला लागली सगळीकडे. मस्तपैकी ढाकून ठेवली. 4 त्यात टाकले आणि सुके मसाला टाकले. धणे पावडर थोडंसं जास्तच टाकते मी ह्याच्यामध्ये. मिरची पावडर टाकली, हळद वगैरे सगळं टाकून झालं. बेसन टाकणार होते, म्हटलं नको, असंच बनवते आज मी. त्याच्यावरती लिंबू पिळून टाकायचा. लिंबू नव्हताच, पण तसंच मी बनवली. तर चला आज प्लेट सर्व करूया आता. बीट मला प्रचंड आवडते, बॉईल बीट सलाडमध्ये. परोठे झाला, मिरची झालं, मसाल्यावाली मिरची, फ्लावर, बटाट्याची भाजी आणि सलाडमध्ये बॉईल बीट